त्रैलोक्यातील सर्व तीर्थे जिथे एकत्रित आहेत, जिथे ब्रह्मेंद्र मुनी राहतात, ज्या देवीच्या डाव्या हातात ज्ञानामृत पूर्ण पान पात्र आहे, उजव्या हातात मातुलिंग आहे, खेटक व गदा ही आयुधे आहेत, अशी आदिलक्ष्मी जेथे आहे त्या क्षेत्राला महामातृक असे नाव आहे. जेथे पापांचे क्षालन करणारी पंचगंगा नदी आहे, आदिशक्तीचे पीठ असलेले करवीर हेच ते क्षेत्र आहे. ह्या करवीर क्षेत्राचे महात्म्य श्री विष्णूंनी ब्रह्मदेवाने नारदास आणि नारदांनी मार्कंडेय ऋषींना सांगितले. मार्कंडेयांच्या मनात देवी भक्तीचा तीव्र आस निर्माण झाली असता नारद मुनी प्रकट होऊन समोर आले. नारद मुनींनी त्या क्षेत्राचे वर्णन करून सांगितले. ते म्हणाले, श्री करवीर क्षेत्र हे क्षेत्र महालक्ष्मीचे आद्यपीठ आहे. कोल्हासूर दैत्य व त्याचा मुलगा करवीर यांचा वध देवीने केला, म्हणून त्यावेळेपासून हे क्षेत्र कोल्हापूर व करवीर या नावाने प्रसिद्ध झाले. पराशक्तीची संपूर्ण कथा नारद मुनी मार्कंडेय ऋषींना सांगू लागले. ब्रह्मदेवाच्या तमोगुणातून गै, लवण व कोल्ह असे 3 मानसपुत्र उत्पन्न झाले. गयासुराने ब्रह्मदेवाची प्रार्थना करून त्याच्या देहापासून पवित्र असे गयातीर्थ निर्माण केले. अशा प्रकारे ज्येष्ठ भावाचे वृत्त समजल्यावर लवण व कोल्ह हे दोन्ही देवावर धावले. गयासुराने त्याची समजूत करण्याचा प्रयत्न केला, परंतु लवणाने देवावर आक्रमण केले. देवाच्या रक्षणासाठी आलेल्या भगवान विष्णूंनी शक्तिमंत्राने लवण असुराचा वध केला. मरण्यापूर्वी लवणसुराने विष्णूकडून वर मागितला की विष्णू गया नावाने स्थान प्रसिद्ध करावे. दोन्ही भावांच्या वधाच्या वृत्ताने संतापलेला कोल्हासूर कोल्हगिरी पर्वतावर निराहारी व जितेंद्रिय होऊन तप करू लागला. कोल्हासूर तपश्चर्येस गेला हे पाहून सुकेशी नावाच्या राक्षसाने कोल्हापूर नगरीवर आक्रमण करून ते जिंकले. हा अधर्म पाहून देवांनी विनंती केल्यावर ब्रह्मदेव कोल्हासुराकडे गेले. कोल्हासुरास तपातून उठून ब्रह्मदेवांनी त्याला वर दिला. त्यानंतर कोल्हासुराने सुकेशीवर आक्रमण करून त्याचा निपात केला व देवांना दिलेल्या वचनाप्रमाणे प्रजेचे उत्तम प्रकारे पालन करू लागला. प्रजेस सुखी केले, परंतु युद्धास मारल्या गेलेल्या 100 पुत्रांच्या विचाराने तो दुःखी होता. त्याची पत्नी कदंबा पुत्रविरहाने शोक करू लागली. मुनींनी कोल्हासुराचे सांत्वन केले. शरीर नष्ट होते, आत्मा नाही. त्यामुळे तुमची मुले नष्ट झालीत असा विचार करू नये. त्यांना युद्धात वीरगती प्राप्त झाली आहे. शरीर व आत्मा ही वेगळे आहेत. देह नश्वर असल्यामुळे रणात वीरमरण येऊन धारातीर्थाच्या प्रभावाने तो मोक्षास जातो. म्हणून पती पत्नीने शोक करू नये. मुनींनी सांगितलेले ऐकून कोल्हासूर व त्याच्या पत्नीचे समाधान झाले. पुत्रांच्या व कुळाच्या उद्धारासाठी मुनींकडून उपाय विचारला, तेव्हा मुनींनी यावर उपाय सांगितला. सतीचे नेत्र पडून शक्तिपीठ निर्मिती झाली आहे. तिथे साक्षात श्री विद्या महालक्ष्मी वास करते. तेथे प्रदक्षिणा करावी, महालक्ष्मी देवीची पूजा करावी. त्याप्रमाणे कोल्हासुराने देवीचे नित्यस्मरण केले. महालक्ष्मीने प्रसन्न होऊन कोल्हासुरात 4 पराक्रमी पुत्र होतील असे वर दिले. देवीने प्रसन्न होऊन वर दिला त्याप्रमाणे करवीर, विशाल, लज्जासूर व कुलांदक हे 4 पुत्र कोल्हासुरात झाले. मोठा मुलगा करवीर याचा राज्याभिषेक करून कोल्हासूर वनवासामध्ये तपश्चर्येस निघून गेला. करवीर असुर 3 भावांसह राज्य करू लागला. त्याची प्रवृत्ती पापाचरणाकडे होती, म्हणून पुढे ह्या 4 भावंडांनी देवावर आक्रमण केले. मग त्या लढाईत देवतांना सहाय्य करायला त्रिदेव सुद्धा आले. ब्रह्मदेवांनी लज्जासुराला मारले, विष्णूंनी विशालाचा नाश केला, इंद्राने कुलांदकाचा वध केला. 3 भावांचे मरण पाहून करवीराने ब्रह्मदेवावर आक्रमण केले. शंकराने धावून करवीरास जेरीस आणले. मरताना त्याच्या इच्छेप्रमाणे या क्षेत्रास करवीर असे नाव देण्यात आले. ब्रह्मा, विष्णू, महेश व इंद्र यांनी आपल्या 4 पुत्रांचा नाश केला हे समजल्यावर कोल्हासूर वनवास सोडून संतापून कोल्हापुरात आला. परंतु प्रतिशोध घ्यायचा कसा? देवांना तर महाशक्ती महालक्ष्मीचा आधार आहे हे पाहून प्रथम महालक्ष्मीस तिच्याच क्षेत्रात तप करून प्रसन्न करण्याचा निश्चय त्याने केला. पुढे कोल्हासुराने निराहार अनेको वर्ष देवीचे ध्यान करून उग्र तप केले. महालक्ष्मी देवी प्रसन्न झाली. तेव्हा देवीजवळ कोल्हासुराने वर मागितला की तू 100 वर्षे करवीर क्षेत्र सोडून जावे व सर्व देवांवर मला विजय मिळावा. तथास्तु म्हणून देवी हिमालय पर्वतावर गेली. इकडे कोल्हासूर अत्यंत अहंकारी झाला. देवीची भक्ती विसरला. मदांध झालेल्या कोल्हासुराने राक्षस, भूत व गणांना आदेश दिला की ऋषींचा वध करून पूजापाठ मोडावा व प्रजेस त्रास द्यावा. त्याप्रमाणे प्रत्येक जण आपल्या कामास लागला. सर्व प्रजाजन देव हिमालयात जाऊन महालक्ष्मीला शरण गेले. तेथून देवी आपल्या सर्व साधन सामग्री, काळ, वेताळ, सिद्धबटुकेश्वर, रंकभैरवासह निघाली.
प्रथम कराडास येऊन कोल्हासुराचा मेहुणा दुरीतला ठार मारले. देव दानव सैन्यात घनघोर युद्ध चालू होते. कोल्हासुराला वचन दिल्याप्रमाणे 100 वर्ष आता पूर्ण झाली होती. इकडे महालक्ष्मी देवी अष्टभुजा देवी होऊन दिव्य स्वरूपात प्रकट झाली. देवी चाप, बाण, शक्ती, पाश, परशु, त्रिशूळ, गदा, चक्र, वज्र, खड्ग इत्यादी 18 आयुधासह सिंहावर बसून कोल्हासुराच्या वधास निघाले. हे पाहून शंकराने कोल्हासुरास समजवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कोल्हासुराने देवीकडे मुक्ती मागितली. तेव्हा देवीने प्रसन्न होऊन दैत्यास वर दिला. कोल्हासुराचे शरीर तीर्थ झाले. कोल्हासूर म्हणाला, आई, सतीचे नेत्र पडून हे क्षेत्र शक्तिपीठ झाले आहे व पराशक्ती साक्षात तू इथे वास केला. देवी, मी सदैव तुझी भक्ती केली. माझ्या आयुष्यात तुला कधीच विसरणार नाही हे मी निश्चित केले होते, पण मी अहंकारात बुडालो. आई, मला क्षमा कर. माझे नाव या क्षत्रास लाभावे हीच माझी अंतिम इच्छा आहे. देवीने तथास्तु असे उद्गार केले. यामुळे या क्षेत्रास कोल्हापूर हे नाव प्राप्त झाले. कोल्हासुराने ज्या राजकन्या बंदिस्त ठेवल्या होत्या त्यानंतर मुक्त झाल्या. राजकन्यांनी श्रीचे स्तवन केले व विनंती केली की देवी, आम्ही तुझ्या पदी लीन आहोत. आपली कृपादृष्टी ठेवावी. 64 राजकन्येची ही विनंती ऐकून श्रीने संतोषाने तुम्ही योगिनी व्हा असा वर दिला व आपल्या सानिध्यात राहण्यास सांगितले. अशा प्रकारे 64 योगिनी देवीच्या परमसेविका झाल्या. देवी चिरकाल शक्तिपीठ स्वरूपात कोल्हापूर करवीर क्षेत्री वास करते. ही होती पराशक्ती अंबाबाईची संपूर्ण कथा. कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच देवी कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. ओम शक्ती.